नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलोय लेण्याद्री गणपतीचे दर्शन करायला। लेण्याद्री हे स्थान अष्टविनायक गणपतीपैकी एक महत्त्वाचे स्थान मानले जाते। लेण्याद्रीस पोहोचताच आपल्याला बघायला मिळते ते म्हणजे पूजा सामग्री आणि इतरही काही वस्तू असलेली दुकान। लेण्याद्री गणपतीचे मंदिर आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अंतर्गत येते, म्हणून आपल्याला प्रत्येकी एका व्यक्तीला 25 रुपये एंट्री पास द्यावा लागतो। लेण्याद्री गणपतीचे नाव गिरिजात्मज आहे। गिरिजात्मज हा एक संस्कृत शब्द असून या शब्दाचा अर्थ पर्वतावर जन्मलेले गणपती बाप्पा असा होतो। या शब्दाचा अजून एक अर्थ होतो, तो म्हणजे गिरिजात्मज म्हणजे पार्वती पुत्र आणि पार्वती म्हणजे हेमत पर्वताची मुलगी। या मंदिराचे द्वार दक्षिण दिशेला असून यातील मूर्ती ही उत्तर दिशेला आहे। यामुळे आपल्याला गणपती बाप्पाच्या पाठीचे दर्शन होते। पेशवा शास्त्रांनी मूर्तीचा चेहरा सापडण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला। गणेश पुराणानुसार देवी सतीने पार्वतीचा अवतार घेऊन लेण्याद्रीवर घोर तपश्चर्या केली। असे म्हणतात की गिरिजात्मक या अवतारात गणपती बाप्पा लेण्याद्रीवर 15 वर्ष राहिले। लंबोदर पीतांबर रिद्धि सिद्धि दाता विघ्न विनायक मोरया, गौरी सुप्रथमेश्वर पिता महेश्वर हे गणनायक मोरया। लंबोदर पीतांबर रिद्धि सिद्धि दाता विघ्न विनायक मोरया, गौरी सुप्रथमेश्वर पिता महेश्वर हे गणनायक मोरया। मूषक सवारी है हाथों में मोदक है, गण के राजा गणराया। कोई भगत तुझको दिल से पुकारे तो दुख हरता बापा तू आया। बाप्पा मोरया मोरया मोरया, मोरया मोरया मोरया, बाप्पा मोरया मोरया मोरया। तसेच सर्व अष्टविनायक गणपती मंदिरापैकी या मूर्तीला स्वयंभू मानले जाते, कारण ही मूर्ती एक प्राकृतिक रूपामध्ये असणारी एक संरचना आहे।